पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. बुधवार, तारीख 1 जुलै. पहिले वाचन आमोस अध्याय 5 ओवी 14 ते 15, 21 ते 24. तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हाबरोबर असेल. वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या उरलेल्या अवशेषावर कदाचित दया करेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या उत्सवांचा मला तिटकारा आहे. मी ते तुच्छ मानतो. तुमच्या पवित्र मेळ्यांचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम आणि अन्नार्पणे अर्पिले तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूंच्या शांतार्पणाकडे मी ढुंकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या. तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही. परंतु न्याय पाण्याप्रमाणे आणि धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 8 ओवी 28 ते 34. मग येशू पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अकराळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आला आहेस काय? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की, तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यांस म्हटले, जा. मग ती निघून डुकरांत शिरली आणि पहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. शुद्धीकरण. गर्देकरांच्या प्रदेशात असताना येशू 2 भूतग्रस्त माणसांना बरे करतो. भूतांच्या विनंतीवरून येशू त्या भूतांस डुकरांत पाठवतो आणि त्या दोन्ही माणसांना शुद्ध करतो. भूतांना माहीत होते की येशू हा देवाचा पुत्र आहे. ह्याच्यापुढे आपले काहीच चालणार नाही. या भूतग्रस्त माणसांना शुद्ध केल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. आपले दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याचशा भूतांचा आपल्याला सामना करावा लागतो. ही भूतं म्हणजे आपल्या हृदयातील राग, मत्सर, अहंकार, गर्विष्ठपणा, स्वार्थ, सूडभावना. यामुळे आपले अंतःकरण अशुद्ध बनले आहे. गेली कित्येक वर्षे ही भूते आपल्या अंतःकरणावर राज्य करीत आहेत. त्यांचा नाश झाल्याशिवाय ख्रिस्ताने प्रस्थापित केलेले देवराज्य आपल्या अंतःकरणात आणि आपल्या जीवनात आणता येणार नाही.